नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. नंदिनी तिच्या आईला म्हणते की मला माझीच माणसं अनोळखी वाटायला लागली. लग्न मोडलं, नाती संपली, आता सगळे उद्ध्वस्त झाले. तर काव्य आता नंदिनीकडे येऊन म्हणते की ताई प्लीज असं काही बोलू नकोस. पार्थ अजूनही माझ्यावर प्रेम आहे, पार्थ आणि जीवाचं तुझ्यावर. तर दुसरीकडे रम्या आणि वसुंधराची चांगलीच पार्टी चालू असते. वसुंधरा म्हणते की त्यांना आता सुखाने रडू दे, कारण उद्या आणखी एक नवा बॉम्ब फुटणार आहे. 16 डिसेंबर नंतर आता 17 तारखेलाही त्यांना काहीतरी नवीन कारस्थान केलेलं असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आता पिहू जीवाला सांगत असते की 16 डिसेंबरचं सगळं रील व्हायरल झालंय. आता मात्र जीवाला धक्का बसतो आणि कोणी रील हे शूट केलं तर त्याचा विचार करायला लागतो. त्यांच्या नात्याबद्दल कोणी सगळ्या सोशल मीडियावर पसरवलंय हे त्यांना समजतच नसतं. घरात पत्रकारही आलेले असतात, ते जाब विचारत असतात सगळ्या गोष्टींचा. आणि मित्रांनो, खूप मोठं जे आहे ते आता वादळ येणार आहे, कारण की वसुंधराने हे सगळं व्हायरल केलेलं असतं. आणि मित्रांनो, देशमुखांचं खूप मोठं नाव असतं गावामध्ये, शहरामध्ये. आणि आता या सगळ्या गोष्टींमुळे लोक त्यांना जे आहे ते खूप हे करत असतात. तर बघूया पुढे काय होतंय.